नमस्कार. सुवर्णास कुकिंग रेसिपीजमध्ये आज आपण पावटाची रसाची भाजी बघणार आहोत. अगदी सुंदर अशी आपली ही रस्सा भाजी बनून तयार होते आणि खूपच कमी टाईममध्ये आपली ही भाजी बनून तयार होते. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर इथे आपण एक मोठा बाऊल पावटा घेतलेला आहे सोललेला. तर भरपूर लोकांना गैरसमज असा असतो पावटा आणि घेवडा हा एकच असतो, पण नाही, दोघांमध्ये खूपच अंतर आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे आपल्याला दाखवत आहे. एक मीडियम साईजचा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो देखील मी इथे चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी काही मसाले घेतलेत: मोहरी, लाल चटणी पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ. जर तुमच्याकडे जिरं असेल तर ते नक्की आवर्जून घाला, कारण माझ्याकडे जिरं संपल्यामुळे मी ते इथे स्किप केलेलं आहे. तर इथे एकीकडे मी गॅसवर हा कुकर चढवलेला होता अगोदरच. पाणी चांगल्यापैकी गरम झालेलं आहे. त्यात आपल्याला हा पावटा टाकून द्यायचा आहे शिजण्यासाठी. तर 2 शिट्टीत आरामाने आपला हा पावटा शिजून तयार होतो. तर इकडे आपला हा पावटा शिजून तयार झालेला आहे. तर आपण कढईमध्ये त्याची फोडणी तयार करणार आहोत. तर 2 ते 3 चमचे आपल्याला इथे तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी घालायची आहे आणि त्याचबरोबर मग आपल्याला इथे कढीपत्ता देखील घालायचा आहे. जिरं जर असेल तर नक्कीच आवर्जून घाला, कारण जिऱ्यामुळे देखील आपल्या ज्या भाज्या असतात त्यांना टेस्ट चांगली येत असते. तर यात मी आता कांदा देखील घातलेला आहे. कांदा इथे आपल्याला जास्त गोल्डन फ्राय नाही करायचा आहे, फक्त मऊ पडेल इतकाच आपल्याला त्याला फ्राय करायचा आहे. तर अशापैकी आपल्याला इथे कांदा हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपला हा पावटा शिजला आहे की नाही मी ते तुम्हाला दाखवत आहे. पावटा देखील मस्तपैकी मऊसर असा शिजून झाला आहे. तर असंच आपल्याला अधूनमधून कांदा हा परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला ठेचलेलं लसूण घालायचं आहे. लसूण मी तुम्हाला दाखवायचं विसरले होते, पण कोणत्याही भाजीला आपण लसूण जिऱ्याची फोडणी देतच असतो. तर इथे लसूण घातल्यानंतर देखील आपण ही भाजी व्यवस्थित अशी, म्हणजेच ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे, जेणेकरून लसूणमधला जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. आता इथे आपण जे काही मसाले होते ते यात घालणार आहोत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून कोणत्याही मसाल्याचा असा कच्चापणा आपल्याला लागायला नको. तर असं आपण हे मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला जे काही आपण टोमॅटो वगैरे चिरलेला होता, तुम्ही टोमॅटो जास्त किंवा कमी करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर तो टोमॅटो मी इथे घातलेला आहे. बघू शकता आपण, मस्तपैकी आपण असा हा टोमॅटो असं परतून घ्यायचा आहे. आता त्यात आपण जे काही चवीनुसार मीठ काढलेलं होतं साईडला ते त्यात घालायचं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्यावर आता आपल्याला एक झाकण झाकायचं आहे 3 ते 4 मिनटं असं. मध्ये मध्ये आपण हे झाकण झाकलेलं असताना बघून घ्यायचं आहे आपला मसाला हा तळाशी चिटकत तर नाही म्हणून. तर इथे आपलं हे झाकण आपण काढून घेतलेलं आहे. सुंदरपैकी आपला असा मसाला मऊसूत झालेला आहे, बघू शकता आपण. तर परत आपण अजून एकदा हे झाकण झाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी एकदा अजून वाफ काढून घेतली आहे 2 ते 3 मिनटं. आता यात आपण जो काही पावटा आपण शिजवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी आपला हा पावटा इथे बनून तयार होईल. तुम्ही भाकरसोबत, चपातीसोबत हा पावटा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला सकाळच्या भाजीला जर टेन्शनच वाटत असेल की भाजी काय करायची म्हणून, तर हा पावटा तुम्ही सकाळी भाजीला सुक्का देखील बनवू शकता. सेम याच प्रकारे, फक्त त्यात तुम्हाला पाणी ॲड करायचं नाही आहे, फक्त पावटा ॲड करायचा आहे आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं आहे. बघू शकता आपण किती सुंदर असा आपला हा पावट्याची भाजी इथे रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही हा बेत ट्राय करा पावट्याची भाजीचा आणि नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. धन्यवाद.